नंदुरबार जिल्ह्यात पुरवठा विभागाची मोठी कारवाई. हॉटेल व रेस्टॉरंटमधून घरगुती गॅस सिलेंडर जप्त. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई जाणवत असल्याच्या तक्रारी वाढत असताना जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेत मोठी कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा विभागाने विविध हॉटेल व रेस्टॉरंटवर छापेमारी करत घरगुती वापरासाठी असलेले गॅस सिलेंडर जप्त केले. मिळालेल्या माहितीनुसार व्यावसायिक वापरासाठी कमर्शियल गॅस सिलेंडर वापरणे बंधनकारक असताना काही हॉटेल व रेस्टॉरंट चालकांकडून घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रास वापर केला जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाच्या पथकाने जिल्ह्यातील विविध भागांत अचानक तपासणी मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांकडून सुमारे 15 ते 20 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. संबंधित व्यावसायिकांविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना घरगुती गॅसचा गैरवापर आढळल्यास तात्काळ पुरवठा विभागाला माहिती देण्याचे आवाहन केले आहे. तसेच भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अधिकारी नंदुरबार आज मिताली शेट्टी मॅडमच्या मान्य जिल्हाधिकारी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिलेल्या निर्देशाप्रमाणे तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी श्री कैलास पवार सर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे आम्ही शहादा येथील 10 ठिकाणी दाडी मारल्या आणि त्या ठिकाणावरून वेगवेगळ्या ठिकाणी 1-2 असे सिलेंडर जप्त केलेत. जे घरगुती सिलेंडर होते आणि व्यावसायिक लोक त्याचा वापर करत होते, त्यामुळे ते जप्त करण्यात आले आणि हे जप्त सिलेंडर आपण गॅस एजन्सीच्या मार्फत त्यांना सुपूर्द करणार आहे. शहादा तालुक्यात असं परत दाढी पडणार आहे का भविष्यात? हा, त्याबाबत जसे जसे वरून निर्देशन येतील आणि एकदा आपण त्यांना पूर्व सूचना पण देऊ आणि अन्यथा त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.